एकीकडे सोलापुरात भाजपातील निष्ठावंतांच्या चिंता वाढल्यात। वाढत्या इन्कमिंगमुळे निष्ठावंत हे चिंतेत आहेत। आयारामांना उमेदवारी दिल्यास पेटवून घेण्याचा इशारा देण्यात आलाय। इच्छुक उमेदवारासह कार्यकर्त्यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय। प्रभाग क्रमांक 22 मधील भाजप कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी आमच्या पाठीशी आहेत। त्यांनी म्हणतात इतर पक्षामध्ये आम्ही कुटुंब सोडून का दुसऱ्याच्या पक्षात जावं। जर आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणाने काम करणाऱ्याला जर न्याय नाही मिळाला तर मी स्वतः 1 लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन, अक्षरशः जाळून घेईन। मला वैताग आलेला। लोक विचारतात हो, बायको विचारते, लेकरं विचारतात, शेजार पाजार विचारतात, सगळे मित्र परिवार विचारते। मग मी काय तरी सांगू, काय सांगू त्यांना मी जाऊन। त्या माणसाचं कार्य असं आहे ना, लहान मुलांच्या सुद्धा तोंडामध्ये शीतल दादा म्हणलं तर लहान मुलगा घरातलं जेवतं ताट सोडून येणारा माणूस आहे। त्या माणसाने आजपर्यंत आपल्या इथं जे काँग्रेसचा बाली किल्ला होता त्या काँग्रेसला पाडून आपण कमळ फुलवलेलं आहे। मग त्या कमळाला तुम्ही फुलवायचं सोडून तुम्ही त्या कमळाला चिखलामध्ये घालायला लागला। ज्या माणसाला भर सभेमध्ये आमदार साहेबांनी तिकीट दिले हे सगळ्या सोलापूर जिल्ह्याला माहित असून सुद्धा तुम्ही माहित नसताना असं दाखवून सुद्धा पालकमंत्री साहेब असतील किंवा देवेंद्र कोटे साहेब असतील ह्यांना माहित असून सुद्धा ह्यांनी मुद्दाम केलं असं मी त्यांना पूर्ण सगळ्या समोर सांगायला लागले। इथं जसं बापू साहेबांनी आमदार साहेबांनी तिकीट फायनल केलं मला भर सभेत, त्या शब्दाला मान देऊन जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री, देवेंद्र दादा कोटे साहेब आणि सचिन दादा कल्याण शेट्टी साहेबांनी मला बी फॉर्मत द्यावं आणि आमचे जे काय पुढचं काय करायचंय, काय निर्णय घ्यायचे, आमचे मार्गदर्शक सुभाष बापू देशमुख साहेब, मनीषभाई देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही निर्णय घेणार आणि आम्ही भाजप मुळातच सोडणार नाही। सोलापुरात ठाकरे गटाच्या 11 जणांची यादी जाहीर झाली आहे। माजी महापौर आणि जिल्हा प्रमुखांसह 11 जणांचा समावेश। सोलापुरात ठाकरे गट, शरद पवार गट, मनसे आणि माकपची युती आहे। सोलापुरात ठाकरे गटाच्या वाट्याला 30 जागा आल्या आहेत। ठाकरे गटाच्या 11 जणांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे।